नमस्कार. या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कोल्हापूरमधली ही एक सत्य घटना आहे. डिजिटल जगात कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि अन्याय झाल्यावर आवाज उठवण्याची ताकद किती मोठी असते हे आपण आज उलगडून बघणार आहोत. तर सुरू करूया. कधीकधी तोच विश्वास आयुष्यभराची भीती बनतो. हे वाक्य ऐकायला साधं वाटत असलं तरी कोल्हापूरच्या या घटनेचं खरं गांभीर्य यातच दडलेलं आहे. ज्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला कसा भयंकर घात करू शकते हे खरोखरच धक्कादायक आहे. आता आपण या विश्वासाच्या खेळाबद्दल जाणून घेऊया. एका 22 वर्षांच्या तरुणाने हा फसवणुकीचा डाव कसा रचला आणि तोही अगदी थंड डोक्याने, हे आपण समजून घेणार आहोत. बघा, या गुन्हेगाराने एक ठरलेली सायकोलॉजिकल पद्धत वापरली. स्टेप 1, सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. स्टेप 2, चॅटिंग सुरू करून गोड गोड बोलायचं. स्टेप 3, हळूहळू समोरचाचा पूर्ण विश्वास जिंकायचा. आणि शेवटची स्टेप, प्रेम किंवा घट्ट मैत्रीचं खोटं नाटक करायचं. म्हणजे प्रत्यक्ष भेटण्याआधीच समोरच्याला जाळ्यात ओढण्याची ही परफेक्ट योजना होती. पण यानंतर जे भयानक सत्य समोर येतं ते खरंच हादरवून सोडणार आहे. फक्त भेटून बोलूया हा बहाणा एका भयानक सापळ्यात कसा बदलत गेला ते आता आपण पाहूया. हा माणूस मुलींना सतत भेटण्याचा आग्रह करायचा. फक्त बोलायचे आहे, थोडा वेळ एकत्र घालूया असं सांगून तो त्यांना बाहेर बोलवून लॉजवर घेऊन जायचा. आणि तिथेच हा घाणेरडा खेळ सुरू व्हायचा. मुलींना अजिबात कल्पना नसताना त्यांच्या अगदी खाजगी क्षणांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केले जायचे. त्यांनी जो विश्वास ठेवला तोच त्यांच्या विरोधात एक शस्त्र म्हणून वापरला गेला. आता इथून सुरू होतो ब्लॅकमेल आणि छळाचा टप्पा. एकदा काही व्हिडिओज त्याच्या हातात आले की ही फसवणूक एका भयंकर मानसिक युद्धात बदलायची. त्या मुलींवर किती भयानक दडपण आलं असेल याचा फक्त विचार करा. मी हे व्हिडिओ व्हायरल करीन, तुझ्या घरच्यांना पाठवीन, माझं ऐकलं नाहीस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन, अशा धमक्या देऊन त्यांना गप्प राहायला भाग पाडलं जायचं. या भीतीने आणि बदनामीच्या लाजेने त्या अक्षरशः कोलमडून जायच्या आणि कोणाला काही सांगू शकत नव्हत्या. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या गुन्ह्याची व्याप्ती. 1 नाही, 2 नाही तर किमान 10 जणी या भीतीच्या भयानक चक्रात अडकल्या होत्या. आणि प्रशासनाला असा दाट संशय आहे की खरा आकडा याहूनही खूप जास्त असू शकतो. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाराला एक शेवट असतोच. ह्या कथेतही एका धाडसी मुलीच्या लढ्यामुळे मोठा ट्विस्ट आला. ज्या क्षणी एका मुलीने न घाबरता पुढे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा या गुन्हेगाराचा डाव कसा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला ते बघा. पहिल्या तासात तिने स्वतःच्या भीतीवर मात केली आणि आवाज उठवला. दुसऱ्या तासात पोलिसात अधिकृत तक्रार दाखल झाली. तिसऱ्या तासात पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली आणि अवघ्या 24 तासात आरोपीला अटक करून त्याचे सगळे डिजिटल डिव्हाइसेस जप्त केले गेले. पोलिसांनी अगदी तत्परतेनं मोबाईल फोन, डेटा आणि बाकीचे डिजिटल पुरावे ताब्यात घेतले. आता तपासातून अशीही शंका समोर येतेय की हा फक्त एका व्यक्तीचा कट नसू शकतो. यात कदाचित आणखी काही लोक आणि एक मोठी गुन्हेगारी टोळीही सामील असू शकते. आता आपण या डिजिटल युगातल्या धोक्यांबद्दल बोलूया. ही संपूर्ण घटना आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा आणि गंभीर इशारा आहे. आजच्या या सतत कनेक्टेड असलेल्या जगात चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात हे यातून स्पष्ट दिसतं. म्हणूनच या घटनेतून आपण काही महत्त्वाचे धडे घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर अनोळखी लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कुठल्याही नात्यात उगाच घाई करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःची प्रायव्हसी म्हणजेच आपली खाजगी माहिती सुरक्षित ठेवणं ही सर्वस्वी आपली स्वतःची जबाबदारी असते. गुन्हेगार तेव्हाच ताकदवान होतो जेव्हा आपण शांत राहतो. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा ह्याच वाक्यात आहे. अशा प्रकारच्या डिजिटल फसवणुकीविरुद्ध आणि अत्याचाराविरुद्ध लढायचं असेल तर स्वतःचा आवाज उठवणं, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे बोलणं हेच आपलं सर्वात मोठं हत्यार आहे. जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपले हे डिजिटल कनेक्शन्स खरोखरच माणसांना जोडणारे पूल बांधत आहेत की गुपचूपपणे आपल्याला अडकवणारे सापळे रचत आहेत? आजच्या या डिजिटल दुनियेत विश्वास नेमका कोणावर ठेवायचा, आपली सुरक्षितता आणि सततची सतर्कता यावर आपण सर्वांनीच विचार करण्याची खूप गरज आहे. सुरक्षित रहा आणि नेहमी जागरूक रहा.